नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला काजू बदाम आणि खारीक खोबऱ्याचे लाडू करून दाखवणार आहे. आता उन्हाळा आलेला आहे, तर छोटी बुकसाठी आपण लाडू बनवू शकतो. हे बघा, आता मी इथे साहित्य घेतलेलं आहे. 200 ग्रॅम काजू, 200 ग्रॅम बदाम, अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरे आणि अर्धा किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आपल्याला आवडीप्रमाणे तुम्ही साहित्य टाकू शकता. आता एका कढाईमध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये बदाम थोडेसे खरपूस भाजून घ्यायचे. अगदी झटपट होणारे असे लाडू आहेत, करून बघा. आता बदाम भाजून तयार झालेला आहे. आता त्याच्यामध्ये काजू भाजून घेऊ. थोडंसं तूप टाकायचं आणि काजू पण भाजून घ्यायचे. आता बाजारामध्ये सर्व प्रकारचे बीज येतात, त्या बीज जरी तुम्ही वापरल्या तरी पण चालेल. पिस्ता पण इथं तुम्ही वापरू शकता. आता बदाम, खारीक आणि खोबरे त्याचे पण काप करून घेतलेले आहेत. आता मिक्सरमध्ये थोडंसं खारीक आणि थोडंसं खोबरं घेऊन बारीक करायचं अशा पद्धतीने. आता खारीक खोबरे पण आपले बारीक झालेले आहे आणि हाताने केलेले खूप चविष्ट लागतात. आपण चक्कीवरून दळून आणतो ते एवढे चवदार लागत नाही. आता काजू पण आपले बारीक झालेले आहेत. आता बदाम पण आपण मिक्सरमध्ये थोडेसे आबडधोबड दळून घेऊ. अशा पद्धतीने सर्व साहित्य आपले मिक्सरमध्ये दळून तयार झालेले आहे. आता आपण एका कढईमध्ये गूळ टाकून घेऊ आणि त्याचा पाक बनवून घेऊ. आता सर्व साहित्य आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने जास्त बारीक पण दळायचं नाही, थोडंसं आबडधोबड दळायचं. आता कढईमध्ये गूळ टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा. कोणी पण सहज बनवू शकेल इतके सोप्या पद्धतीचे लाडू आहेत. आता उन्हाळ्यामध्ये मुलांना 4 वाजता भूक लागते, तेव्हा आपण लाडू देऊ शकतो आणि शाळेच्या डब्यालासुद्धा आपण देऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने पाक बनवून घेतलेला आहे. आता पाक गाळून घ्यायचा, चहा गाळायच्या चाळणीने गाळून घ्यायचा, म्हणजे त्या गुळामध्ये थोडासा कचरा वगैरे असला तर तो निघून जातो. आता पाक गाळून झालेला आहे. त्याच कढईमध्ये आपण पाक टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये खारीक खोबऱ्याचं आपण जे कूट केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं. हे लाडू चवीला खूपच छान लागतात. एक ऐवजी मुलं 2-2, 3-3 आवडीने खातात. आता त्याच्यामध्ये 3 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं. तूप टाकल्याने काय होतं, त्या लाडूला मऊपणा येतो. हे बघा, अशा पद्धतीने तूप टाकलेलं आहे. आता थोडीशी खसखस 2 चमचे परत मिक्स करायचं. आहे की नाही सोपी पद्धत, कोणी पण सहज बनवू शकेल आणि अगदी झटपट होतात. आता आपण थोडंसं जायफळ किसणीने किसून टाकून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका. हे बघा, अशा पद्धतीने आता जायफळ टाकलेलं आहे. परत मिक्स करायचं आणि चांगलं एकजीव झालं की मग त्याच्यामध्ये बदाम आणि काजू याचा भरडा टाकायचा. तुम्ही पिस्ता पण वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता. या लाडवाला मला 54,000 व्ह्यूज आले होते. मागच्या व्हिडिओमध्ये मी लाडू टाकलेले होते. हे बघा, किती छान सहज वळले जातात आणि काहीच वेळ लागत नाही. आता तूप सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. पाण्याचा अंश अजिबात राहू द्यायचा नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपले लाडू तयार झालेले आहेत. हे बघा, हाताने तेव्हाच पटापट लाडू बनवून घ्यायचे.
थोडंसं कोमट झालं की हे बघा, मी तुम्हाला एक मळून दाखवते. बघा, अर्धा अर्धा किलोमध्ये किती भरपूर लाडू येतात. हे बघा किती लाडू आलेले आहेत. 2 किलो लाडू होतात एवढ्या साहित्यामध्ये. आणि अगदी पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियम, भरपूर आयर्न. हे बघा किती छान, दिसायलाही छान, चवीलाही छान. करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा, मी त्याचं उत्तर नक्की देईल. हे बघा, मी तुम्हाला परत मळून दाखवते. गार झाला म्हणजे असं अगदी लुसलुसीत असे लाडू होतात आणि चांगले महिनाभर टिकतात, भरपूर येतात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, खात राहा.